चे गृहमंत्री अमित शाह यांचे कोपरगाव शहरात आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्टेशन रोडवरील खड्ड्यांची तातडीने डागडुजी करण्यात आली। यावर मंत्री येणार म्हणूनच रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असा आरोप समाजसेवक अनिल गायकवाड आणि विनायक भगत यांनी केला आहे। यांनी 25 रोजी स्टेशन रोडवरील खड्ड्यांवर फुले अर्पण करून व नारळ फोडून गांधीगिरीतून लक्ष वेधले। यापूर्वी नगर मनमाड रोडवरील पुणतांबा फाटा परिसरातील खड्ड्यांबाबत अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती। मात्र केंद्रीय मंत्री येत असल्यामुळे घाईघाईत केलेल्या डागडुजीत काही ठिकाणी डांबर टाकले गेले तर काही ठिकाणी दगड व माती वापरून उडवाउडवीची कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। समाजसेवकांनी संबंधित ठेकेदाराचा निषेध करत पुणतांबा फाट्यावरील खड्ड्यांचीही दर्जेदार डांबर घालून तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली। याचबरोबर कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याची नवी इमारत उभी राहून 4 महिने झाले असूनही उद्घाटन झालेले नाही। त्यामुळे येत्या 5 ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात यावे अशी ही मागणी गायकवाड आणि भगत यांनी केली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आता स्टेशन रोडला त्यांनी जे खड्डे बुजवायचे काम चालते काढायचं काम चाललेले, म्हणजे मंत्री महोदय येणार आहे, मंत्री महोदयाला ते कसं तरी दाखवून द्यायचं, काढून त्यांना पुढे सरकून द्यायचं, तिकडे कुठे कार्यक्रमाला जाणार आहे ते। त्याच्यानंतर आज या पुणतांबा चौफुलीवर त्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही एक अनोखा प्रकारचं आंदोलन केलं होतं। आता तुम्ही मला सांगा, मंत्री महोदय येणार आहे म्हणून पहा तुम्ही आता इथं बाबा तेव्हा याला कसे रिफ्लेक्टर रेडियम लावले, या ठिकाणी कसा एकदम रस्ता मोकळा करून दिलेला सह पहा तुम्ही, या रोडला पहा तुम्ही किती रस्ता मोकळा करून दिलेला आहे। हा का काय येड्यात काढायचं काम चाललेले। मी तर म्हणतो या ठेकेदारावर आहे ना गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि आज तुम्ही मला सांगा, त्या दिवशी पण आम्ही बोललो आणि आता पण बोलतोय का जे बिचारे ह्या इथं मृत्युमुखी पडलेले त्यांच्या जो याला आत्म्याला शांती मिळावा म्हणून आम्ही म्हणतोय या ठेकेदारावर गुन्हे दाखल व्हावा, याच्या आधीचे आणि आत्ताच्या ठेकेदार याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। येड्यात काढायचे का तुम्ही? हा किती दिवसापासून तुम्ही हे काम करून राहिले? हा त्या दिवशी इतका मोठा खड्डा होता, आता तो खड्डा आहे का होती का मंत्री महोदय येणार आहे ना, त्यांना दाखवायचंय त्यांना। आणि माझं अजून एक सांगणं आहे, हे आपले सीएम साहेब आहे फडणवीस साहेब, हे म्हणता आम्हाला वेळ नाही, आता त्यांना इकडे वेळ आहे यायला। अहो तुम्हाला वेळ आहे, या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इमारत बांधून कमीत कमी 4 ते 5 महिने झाले, त्याला उद्घाटन तुम्हाला वेळ नाही का? आम्ही तुम्हाला किती वेळेस मेल केलेला आहे, कमीत कमी मी त्यांना 2 वेळेस मेल केला, मी केलेला आहे। संतोष गंगवाल, तुषार विद्वांस असतील आणि प्रवीण शिंदे असतील, आम्ही 4-5 जणांनी त्यांना मेल केलेले का तुम्ही या लवकरात लवकर ग्रामीण पोलीस उद्घाटन करा। अहो आता ते आलेले होते, मग त्यांना उद्घाटन करता येत नव्हतं का? फक्त यांना आहे ना जातीमध्ये भांडणं लावून द्यायचे आणि तमाशे पाहायचे, एवढं त्यांचं काम चालू आहे। आता यांना बोलवले, आता येतील, उद्या जातील, परत जैसे घे तैसे परत हे चालू होणार। पण आम्ही आता होऊन देणार नाही। जर वेळ आली तुम्ही त्या दिवशी सांगितलेले, मी ठेकेदाराचं ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही। ही माझी आज मीडिया मार्फत मी यांना हे कळवतोय, सांगतो यांना हे। आणि या स्टेशन रोडचं जे उद्घाटन करायचं कारणच ते तुम्हाला काढलं या पीडब्ल्यूडी वाल्याने। त्या दिवशी पण एक आंदोलन केलेलं आहे, पीडब्ल्यूडीचाच रस्ता आहे तो, का तो रस्ता नाही उरायला? त्यांना तो रस्ता दिसत नाही का? अनेक प्रकार त्या रोडला अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले, अनेक जण पडलेले, त्या रोडला फ्रॅक्चर झालेले, अक्षरशः घरात पडलेले। इथं तर विचारूच नका, या पुणतांबा रोडला अक्षरशः घरात पडलेले, सगळे मनके गेलेले त्यांचे, इतकी वाईट परिस्थिती आलेली। तर माझी या मंत्री महोदयांना एकच आहे का तुम्ही या ठेकेदारावर तुमचा काय जो असं ना तुमचा जो दबदबा तो दाखवा यांना, नुसतं तिकडे दाखवू नका कुणीकडं। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोपरगाव शहरात पीडब्ल्यूडीचे अधिकारी कसे लोकांना येड्यात काढतात, आता लोकांना तर येड्यात काढतच होते कोपरगाव शहरातल्या नागरिकांना, आता मंत्री महोदयांना सुद्धा येड्यात काढायला निघालेली। त्या रस्त्याला स्टेशन रोडला तुम्ही स्वतः पाहिलं असं अर्धा 1 इंचाचं कुठं डांबर टाकलं, कुठं नाही टाकलं, आणि त्या रस्त्याचं डांबर टाकून तिथे डांबरीकरण करून राहिले। आणि मग या रस्त्याला काय झालं भाऊ? नॅशनल येण्याच्या याच्यात येतो का? म्हणजे हीच माती गोळा केली आहे, ते दगड नुसते फक्त धोंड्याला आवडलेले, तो रोपणार कुठे येतो? तो इथला सुपरवायझर घरात बसून घेतलेलं आहे, लोकांच्या भरोश्यावर बेभरोशा काम चालू आहे। मंत्री सगळे मंत्री येणार आहे, मुख्यमंत्री येणार आहे म्हणून आता त्यांनी इकडची माती उचल तिकडे टाक, तिकडची उचल इकडे टाक,
त्या दिवशी ठेकेदाराला पूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला आम्ही, इथं प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्याच दिवसापासून त्यांनी जर आंदोलन पहिल्या दिवसापासून जर केलं असं, हा कुठंतरी नगर मनमाड रोड हा मृत्यूचा सापळा हा कुठेतरी थांबला असता. काही लोकांचे कंबरडे मणके मोडले, याचा त्रास याच्यातून लोक वाचले असते. या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर हे जे लाली पावडरचं आता जे काम करू राहिला ना, तो कसं पॉलिश मारल्यासारखं दिसू राहिलं, रस्ता चकाड दाखवू राहिलं. जसं काय हा रस्त्याचं काम त्यांनी एकदम सुजलाम सुफलाम एकदम चांगल्या पद्धतीत करायचं काम दाखवू राहिलं. पण याच्या आधीची परिस्थिती काय 2 दिवसापूर्वीची, 2-2, 4-4 किलोमीटर रांगा लागलेले लोक इथं उपाशी तापाशी थांबलेले, कोणी मेडिकल वाले, कोणी काय इमर्जन्सी शाळकरी मुलं आहे, मुली आहे, जाता येता हा रस्ता मोठा आहे सगळ्यात. हा त्याची अवस्था यांनी अशी केलेली, त्याला सुद्धा आता लाली पावडर लावून देऊ राहिले. फक्त एक जर पाऊस जर झाला, उद्या जर बाय चान्स जर पाऊस झाला, ही रस्त्यातली माती सुद्धा टाकलेली ही वाहून जाणार आहे. म्हणजे पहिले जैसे ते हे मंत्री महोदय गेल्यानंतर परत ती तशीच परिस्थिती होणार आहे. मागणी आहे हा रस्ता, तो त्याला कसं मलम लावला तसा याला सुद्धा जर मलम लावला असतात, थोडे डांबराचे किंवा कशाचे व्हायना गड्डे तात्पुरते व्हायना स्वरूपाचे बुजवले असते. सर्व्हिस रोड आता कसं काय सर्व्हिस रोडला बुरम पडलो, इतक्या दिवसापासून आम्ही मागणी करत होतो सर्व्हिस रोड टाका, सर्व्हिस रोड टाका, ट्रॉफिक वळवता येईल तुम्हाला, काम करता येईल तुम्हाला. आम्हाला कळतं का गाड्या चालू असल्यामुळे, हायवे असल्यामुळे काम आहे, रस्ता वाहतुकीचा आहे. योग जर पहिल्यापासून केला असतं तर इतक्या दिवसात हा रस्ता मोकळा झाला असता आणि रस्त्याचं काम महामार्ग व्यवस्थित झाला असता.